दिपकेंचा आंदोलक आता आंदोलनासाठी पुन्हा जंतर मंतर मैदानावर पोहोचलेले आहेत। जंतर मंतरवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळतोय। आंदोलक जे आहेत ते अजूनही आंदोलनावर ठाम आहेत। दुपारी संसदेच्या दिशेने मोर्चा आंदोलकांवरती पोलिसांनी लाठीचार्ज केलेला होता। त्यानंतर देखील आंदोलक आंदोलनावर ठाम राहिल्याचं पाहायला मिळतंय। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर आंदोलक अजूनही ठाम आहेत। आता सरकारने आमच्यासोबत चर्चा करण्यासाठी जंतर मंतरला यावं असं अभिजित दिपके यांनी आता भूमिका मांडलेली आहे। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी या संपूर्ण आंदोलन स्थळावरून लाईव्ह जोडले गेलेले आहेत। अक्षय, खरं म्हणजे हा संपूर्ण हे आंदोलन तू दिवसभर कव्हर करतोय। आता रात्रीचे जवळपास 11 वाजलेले आहेत। आंदोलकांची गर्दी सध्या जंतर मंतरवर पाहायला मिळते। अंधार जरी असला तरी आंदोलकांकडून मागणी जी आहे ती रेटून धरली जाते। नक्की काय घडतं तिथं, काय सांगशील? नक्कीच सचिन, सध्या आपण जंतर मंतरवरती आहोत, ज्या ठिकाणी आता देखील अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात जे आहे ते आंदोलन जे आहे ते या ठिकाणी होताना पाहायला मिळते। आज दिवसभर संसदेवरती खरं तर शांततापूर्ण मार्च जो आहे तो अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात निघणार होता आणि त्या दिशेने त्यांची वाटचाल देखील होती। परंतु संसदेवरती या सगळ्या आंदोलकांना जे आहे ते मार्च जो आहे तो काढून देण्यात आलेला नव्हता आणि मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज देखील या सगळ्या आंदोलकांवरती पोलिसांकडून झालेला होता। त्यावेळेस मात्र आंदोलकांनी आंदोलन जे आहे ते थांबणार नाही अशी ठाम भूमिका घेतलेली होती आणि गेल्या अनेक दिवसांपासून ज्या ठिकाणी आमरण उपोषण ज्या स्टेजवरतून आमरण उपोषण ज्या स्थळी होत होतं जंतर मंतरच्या स्टेजवरती, त्या स्टेजवरती पुन्हा एकदा हे आंदोलन जे आहे ते आलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता रात्री 10 वाजता अभिजित दिपके यांनी पुन्हा एकदा या संपूर्ण उपोषण स्थळाचा स्टेजचा जो आहे तो ताबा घेतलेला असल्याचं पाहायला मिळतंय आणि मोठ्या संख्येने अद्याप देखील जे तो आंदोलक जे आहेत सीजेपीचे कार्यकर्ते असतील आणि देशभरातील तरुणी असतील ते या ठिकाणी आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी आता पावसाला देखील सुरुवात झाली आहे। अशा पावसामध्ये देखील हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती आता जोर धरू लागलेली आहे। उद्या संसदेच्या अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे, त्यामुळे उद्या अधिवेशनामध्ये या सगळ्या संदर्भात काही पडसाद उमटणार आहे का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु जोपर्यंत सरकार आमच्या सोबत या ठिकाणी या जंतर मंतरवरती आता चर्चा करायला यावं अशी भूमिका जी आहे ती अभिजित दिपके यांनी घेतलेली आहे। आज JP नड्डा यांच्याशी चर्चा करण्याकरता सीजेपीचे जे प्रवक्ते आहेत सौरभ असतील आणि आशुतोष असतील ते दोन्ही प्रवक्ते जे आहेत ते भेटीसाठी गेलेले होते, परंतु या संपूर्ण भेटीमध्ये तोडगा निघालेला नव्हता। त्यामुळे आता मात्र सीजेपीची अर्थात कॉक्रोच जनता पार्टीची भूमिका आहे की आता सरकारने आमच्यासोबत या जंतर मंतरवरती चर्चा करायला यावं आणि जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत त्यांचा राजीनामा होत नाहीये नीट पेपर परीक्षा फुटी प्रकरणावरून, तोपर्यंत आम्ही शांत आणि स्वस्थ बसणार नाही अशी भूमिका जी आहे ती अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात या सर्वच आंदोलकांनी घेतलेली असल्याचं आपल्याला सचिन पाहायला मिळतंय। त्यामुळे हे आंदोलन कोणत्या दिशेला मोड घेणार आहे हे देखील पाहणं काही दिवसांमध्ये महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद अक्षय या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।